आपल्या सर्वांचे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे। मित्रांनो, ज्या दिवशीपासून मुंबई उच्च न्यायालयाची फायनल एक्झाम डेट आलेली आहे की 5 मेला एक्झाम होणार आहे, त्या दिवसापासून बरेच विद्यार्थ्यांचे आपल्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स येत होते की हॉल तिकीट कधी येईल। तर त्यासाठी ऑफिशियल काही माहिती आलेली नव्हती, त्याच्यामुळे मी तुम्हाला काही माहिती सांगितलेली नाही। तर आता या ठिकाणी आज ऑफिशियल माहिती आलेली आहे, त्यांचा GR आलेला आहे की कधी हॉल तिकीट येणार आहेत आणि कधी आपल्याला ते डाउनलोड करायचे आहेत। तर त्या संदर्भामध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत। पहा, या ठिकाणी उच्च न्यायालय मुंबई शिपाई हमाल पदाकरता निवड प्रक्रिया 2023 जे आपले 2023ची प्रक्रिया त्या संदर्भामध्ये त्यांनी सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे। तर आपण फक्त ह्या ठिकाणी महत्त्वाची जेवढी माहिती आहे ते सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा, जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांची 5 मेला एक्झाम आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे। माननीय उच्च न्यायालय मुख्यालय मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली यादी दिनांक 23 एप्रिल 2024च्या अनुषंगाने उच्च न्यायालय मुख्यालय मुंबईच्या स्थापनेवरील शिपाई हमाल पदाच्या लेखी परीक्षेत पात्र झालेल्या 3324 उमेदवारांना असे सूचित करण्यात येत आहे की शिपाई हमाल या पदाकरिता नियोजित केलेल्या लेखी परीक्षेसाठी त्यांनी पत्ता दिलेला आहे। पुढे बघा, इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्या संकुल, सर भालचंद्र रोड, हिंदू कॉलनी, दादर पूर्व, हे संपूर्ण पत्ता आहे। कोणता पत्ता, ज्या ठिकाणी तुमची 5 तारखेला काय होणार आहे, एक्झाम होणार आहे, त्याचा संपूर्ण ॲड्रेस त्यांनी दिलेला आहे। तर दिनांक 5 मे 2024 रोजी स्वखर्चाने उपस्थित राहायचं। सर्व परीक्षा आपण स्वखर्चाने जातो, त्याच्यामध्ये काय वादच नाही। तर पुढे पहा, या ठिकाणी वरील नमूद उमेदवारांनी सदर परीक्षेसाठीची प्रवेशपत्र, हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून, ही जी काय वेबसाईट आहे या वेबसाईटवरून दिनांक 2 मे 2024 रोजी सकाळी 11 पासून डाउनलोड करावी। ही महत्त्वाची सूचना आहे या व्हिडिओमध्ये की तुम्हाला जे आपले काय आहे हॉल तिकीट जे डाउनलोड करायचे, ते हॉल तिकीट आपल्याला डाउनलोड करण्यासाठी 2 तारखेपासून ह्या ठिकाणी लिंक ओपन होणार आहे। ही लिंक ह्या ठिकाणी लिहून घ्या। ह्या लिंकवर तुम्हाला जायचं 2 तारखेच्या नंतर किती, सकाळी 11 वाजता, आणि त्यानंतर तुमचे सर्व जे काही हॉल तिकीट असतील ते हॉल तिकीट डाउनलोड करायचे आणि त्या हॉल तिकीटवर सर्व ॲड्रेस असेल, तसेच त्या ठिकाणी वेळ, सेंटर, सर्व गोष्टी त्या हॉल तिकीटवर असतील। पुढे पहा, त्यानंतर त्यांनी समोर काय सांगितलेलं आहे, डाउनलोड करावे आणि परीक्षेच्या वेळी सोबत आणावे। उमेदवारांची सदर परीक्षेसाठी उपस्थित राहण्याची वेळ, परीक्षा आसन क्रमांक संबंधित उमेदवारांच्या प्रवेशपत्रात नमूद केला जाईल। म्हणजे सर्व गोष्टी त्या प्रवेशपत्रामध्ये असतील, वेळ असेल, आसन क्रमांक असतील, तरी उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रात नमूद केलेल्या वेळेनुसार परीक्षा केंद्रावर दिनांक 5 मे रोजी उपस्थित राहावे। म्हणजेच या ठिकाणी 2 तारखेपासून सकाळी 11 वाजता तुम्हाला तुमचे सर्व हे प्रवेशपत्र अपलोड करून घ्यायचे सर्व विद्यार्थ्यांनी, आणि त्यानंतर त्या प्रवेशपत्रावर वेळ असेल, परीक्षा आसन क्रमांक असेल, आणि ते प्रवेशपत्र तुम्हाला 5 तारखेला काय करायचे आहेत, एक्झामला जाताना सोबत घेऊन जायचे आहेत। तसेच यामध्ये जे काय ID वगैरे कार्ड असतील, ॲडमध्ये दिलेले आहे, संपूर्ण ID असतील, ओरिजिनलसुद्धा ID तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेला जाताना घेऊन जायची आहे। तर ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा, तसेच जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। तर भेटूयात मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती।